लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून राज्यातील महाविकास आघाडी तसेच युतीने आता आपल्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे। आज शिवसेना ठाकरे गटाने आपल्या लोकसभा समन्वयक निवडले असून यावरून काहीतरी महाविकास आघाडीमध्ये धुसफूस पाहायला मिळाली। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार अरविंद सावंत आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। सर, TV9 मध्ये स्वागत। आज आपण 18 समन्वयक नेमले आज जाहीर केले। यानंतरला काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी यावर आक्षेप घेतला। अजून लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण झालेली नाहीये, तरी पण आपण लोकसभा समन्वयक निवडले, हे कुठेतरी युती धर्माचं उल्लंघन आहे असं ते म्हणाले। कोण आक्षेप घेतो याला महत्त्व नाही। प्रश्न असा आहे की या आघाडीतील जे नेतृत्व जे आहे ते आघाडीचे प्रमुख नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात, त्यांची ही सगळी माणसं एका, आणि प्रकाशराव आंबेडकर सुद्धा, हे एकत्र बसून जाहीर, आम्ही आमच्या पक्षाची एखादी भूमिका पद जाहीर करतो। समन्वयक जाहीर केलं लोकसभेला। ह्याच्यापूर्वी विधानसभा प्रमुख आहेत, तुम्ही आता ते का नाही विचारलं? विधानसभा प्रमुख पण नेमलेत, मग ती विधानसभा पण आम्ही लढणार आहोत। प्रश्न असा आहे की इथं आम्ही आघाडी म्हणूनच लढणार आहोत आणि आम्हाला आघाडी म्हणूनच विजय हवा आहे, हे लक्षात घ्या। जबाबदाऱ्यांचं वाटप हे होत राहतं, त्याच्यात नाही उरल्या 30 ठिकाणी पण उद्या करायला लावतो, काय प्रॉब्लेम आहे? मग 48 जाहीर केलं असं होईल बघ, म्हणजे याचा अर्थ आम्ही एकमेकांना मदत करणार आहोत। त्या मदतीचं काम सुरू आहे, प्रत्येकाने आपापल्या पावलावर उभं राहिलं पाहिजे। इथं सुद्धा आत्ता आम्ही आमचं ठाम मत आहे, या शिवसेनेच्या जागा होत्या तिथं पुन्हा एकदा तितकाच निष्ठावंताचा भगवा फडकला पाहिजे, कळलं का? तुमच्या पाण्यावरचं शेवाळ दूर व्हायला पाहिजे। आता काही दिवसांवरती निवडणूक येत आहे, नेमका आता महाविकास आघाडी कशा प्रकारे लढणार आहे आणि जागा वाटपाच्या कुठेतरी 8 जागा रखडल्या आहेत, यावरून चर्चा अशी। मला वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांना का नाही विचारतो? कधीतरी ऐकू दे ना मला। ते जे काय आता बसले ते युती म्हणून, त्यांच्यातही 4 पक्ष आहेत आता, एकदा त्यांचं विचारून घ्या, मग मला विचारायला आहे। आणि साहेब, जर आपण पाहिलं तर काल नरेंद्र मोदी यांनी एक मोठं विधान केलंय, आएगा तो मोदी ही सारी दुनिया जानती। या विधानाकडे कसं पाहता आपण? अगदी हास्यास्पद विधान आहे, असं बोलतोय, बरं रेकॉर्डवर ठेवून द्या। अशीच विधानं त्यांनी बंगालच्या निवडणुकीत केली होती। त्यांना विचार, तुम्ही काय काय केलंय बंगालमध्ये? तुम्ही सांगितलं 200 पार, तुम्हाला लोकांनी तडीपार केलं। बंगालमध्ये निदान ममता बॅनर्जींचं सरकार होतं, कर्नाटकात तर तुमचं सरकार होतं ना, लोकांनी तिथेही तुम्हाला हद्दपार करून टाकलं। त्यामुळे तिथंही तुमची घोषणा तीच होती। ह्या तुमच्या असं हे भ्रम निर्माण करायचा आणि भयही निर्माण करायचा। बघा आम्ही येतो, काही मतदार असतात ना, अरे आपलं मत जिंकणाऱ्याला गेलं पाहिजे, त्यांना हे सगळं प्रलोभन दाखवण्याची किंवा भीती दाखवण्याचं भ्रम निर्माण करत मास्टर लोक आहेत ते। त्यामुळे असं 400 पार तडीपार करतील तुम्हाला। तुम्ही आत्तापर्यंत जर एवढा तुम्हाला अहंकार आहे किंवा आत्मविश्वास आहे, मग तुम्ही या सगळ्यांची गठबंधन करा। रोज कोणाला इम्पोर्ट का करताय? लोक रोज तुमच्याकडे प्रवेश करतायत ना, तुम्ही एवढे ताकदवान आहात, सगळ्या भ्रष्टाचारांना कशाला घेताय? मग ज्या भ्रष्टाचारांवर देशाचे दस्तूर खुद्द पंतप्रधान आरोप करतात ते तुमच्या पक्षात येतात आणि 8 दिवसामध्ये ते मंत्रिमंडळात जातात, उपमुख्यमंत्री बनतात, ज्यांच्यावर माननीय पंतप्रधानांनी आरोप केलेत। जरा ह्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा त्यांना विचारा आणि मग बाकीच्यांना विचारा। लोकांच्या मनामध्ये राग आहे, तुमची हिंमत असती ना एवढी 400 पार। अरे महानगरपालिकेची निवडणूक आहे ना बाबा, का पळतो जीव घेऊन? महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही, जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेत नाही आणि गमजा मारता राष्ट्राच्या, का पळताय? 2 वर्ष झाली। लोकशाहीवर तुमचा विश्वास आहे का? आधी हा पहिलं सांगा, तुमचा लोकशाहीवर विश्वास आहे काय किंवा EVM मशीनवर विश्वास आहे? कुठल्या विश्वासात न बोलता तेही सांगून टाका। म्हणून मुळातच या देशामधल्या लोकशाहीवरच हल्ला आहे। जेव्हा इतक्या आत्मविश्वासानं किंवा अहंकाराने तुम्ही जेव्हा ही घोषित करता आकडे, कशाच्या जीवावर करता? मग लोकांना का घेता? भाजप आहे ना, आदरणीय उद्धवजी साहेब छान म्हणालेत आणि आदित्यजी पण छान म्हणाले त्याशी, एक दिवस भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष हा काँग्रेसचा नेता असेल। आणि आदित्यजी त्याच्या पुढे एक पाऊल टाकून म्हणाले, राहुल गांधी तिकडे जाऊन पंतप्रधान होऊ शकतात। तर त्याच्यामुळे समजून घ्या की तो पक्ष कुठं राहिला आहे। वाजपेयींचा आणि अडवाणींचा पक्ष केव्हाच हरवला हो? सुषमा स्वराजी जेटलींचा प्रश्न केव्हा संपलाय? आज व्यापाऱ्यांचा पक्ष आहे सध्या, दुकानदारी मांडलेली आहे, खरेदी विक्री सुरू आहे, विकाऊ माणसं बाजारात उभी आहेत, खरेदीला पैसाचा विचार आहे। इलेक्ट्रॉनिक बॉन्डवर तुम्ही का नाही चर्चा करतो? का नाही इलेक्ट्रॉनिक बॉन्डवर एका दिवसात संपवता विषय? TV चॅनल सगळे लोक, हां एवढं कोणी दुसऱ्याचं असतं तर 8 दिवस ढोल बडवले असते तुम्ही।
ढोल वाढवा ना जरा इलेक्ट्रॉल बॉन्डचा, PM केअर फंडाचा पण ढोल वाढवावा लागणार आहे. तो ढोल वाढवा ते मग कळेल लोकांच्या मनामध्ये याचाच राग आहे. उद्या उद्धव ठाकरे साहेब उद्या उद्धव ठाकरे दिल्लीच्या बॉर्डरवर जाणार आहेत. शंभू बॉर्डरवरती जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे तिथे भेट देणार आहेत असं एक वृत्त आहे. कसं असेल मला कल्पना नाही, मला ह्याबाबत माहिती नाही, त्यावर मी भाष्य करणार नाही. पण मी एक सांगतो, यापूर्वी सुद्धा आंदोलन झालं तेव्हा माननीय संजय राऊत साहेब, मी व्यक्तिशः स्वतःसोबत आम्ही स्वतः गेलो होतो आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही लोक आजही विसरताय. पूर्वी एका माणसाचा रेल्वेत अपघातून मृत्यू झाला तर रेल्वे मंत्री राजीनामा देत होता. बरं किती माणसं मिलीत रेल्वेत ती एकदा सांगा. 700 शेतकरी तिथं त्यांचा मृत्यू झाला त्या आंदोलनात. कल्पना आहे तुम्हाला? थंडी वाऱ्यात तिथं सुद्धा त्या पाकिस्तान आणि हिंदुस्थानच्या किंवा चायनाच्या आणि हिंदुस्थानच्या बॉर्डरवर ज्या पद्धतीने जाळ्या, तशा जाळ्या लावलेल्या आहेत, त्याला काटे आहेत प्रचंड, खिळे असलेले रस्त्यावरचे उभे केलेत, ब्लॉक्स उभे केलेत. कोण आहेत? हिंदुस्थानी आहेत ना. आणि मुद्दा म्हणून पुन्हा भ्रम, हे सगळे खलिस्तानी आहेत, हे सगळे नक्षलवादी आहेत. मागच्या आंदोलनानंतर मधल्या काळात का बरं गप्प बसतात? मग ते खलिस्तानी होते तर आंदोलन संपल्यानंतर तुम्हाला देशाची माफी मागावी लागली. देशाच्या पंतप्रधानांनी सदनामध्ये जाहीर माफी मागितली, बाहेर मागितली आणि सांगितलं मैंने जो कानून बनाए ते मैं वापस ले रहा हूं असं सांगितलं. प्रत्यक्षात कायदे मागे नाही घेतले. खोटारडी भाजपा. समजलं? धन्यवाद सर. आपल्यासोबत होते अरविंद सावंतजी. त्यांनी नरेंद्र मोदी यांनी जे विधान केलंय ते हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.